नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPLच्या 18व्या हंगामातील शेवटचा डबल हेडर आज खेळवण्यात येणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने असणार आहेत. गुजरात आणि चेन्नई या दोनही संघांचा हा या साखळी फेरीतील 14वा आणि शेवटचा सामना असणार आहे. गुजरातनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे तर चेन्नई स्पर्धेतून बाहेर झाली. IPL 2025चा उत्साह अंतिम टप्प्यात आहे. अरुण जेटली स्टेडियमवर आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. हे दोनही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेत. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद 8व्या स्थानी आणि कोलकाता 7व्या स्थानावर आहे. हे दोनही संघ त्यांचा शेवटचा लीग सामना आज खेळणार आहेत. त्यामुळे विजयासह लीगचा शेवट करण्याचा दोनही संघांचा प्रयत्न असणार आहे. समीर रिझवी यानं केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं IPLच्या 18व्या मोसमातील शेवट विजयानं केला. दिल्लीनं पंजाब किंग्जवर 6 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पंजाबनं दिल्लीला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान 3 बॉल आधीच 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं आहे. भारताचा संघ 20 जूनपासून इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधी झिम्बाब्वे आणि इंग्लंड यांच्यात 22 वर्षांनी कसोटी सामना खेळवण्यात आला आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एरविननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने 6 विकेट्सच्या मोबदल्यात 565 धावा केल्या आणि डाव घोषित केला. मात्र प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेचा 1 डाव आणि 45 धावांनी पराभव झाला आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची युवा सलामीवीर शुभमन गिल तर उपकर्णधारपदी ऋषभ पंत यांची नियुक्ती करण्यात आली. BCCIच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून यजमानांसह एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतनं मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोवला हरवून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. क्वार्टर फायनलमध्ये 65व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतची जागतिक क्रमवारीत 18व्या क्रमांकावर असणाऱ्या पोपोव याच्यासोबत रोमांचक लढत झाली. या लढतीत श्रीकांतनं पोपोवचा 1 तास 14 मिनिटात 24-22, 17-21 आणि 22-20 असा पराभव केला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी 75 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी MCA सदैव कटिबद्ध असल्याचं संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. 25 वर्षीय भारतीय रेसर कुश मैनीनं इतिहास रचलाय. 24 मे रोजी मोनॅको ग्रांप्रीमध्ये F2 स्प्रिंट शर्यत जिंकत त्यानं उत्कृष्ट कामगिरी केली. ही शर्यत जिंकणारा तो पहिला भारतीय ठरलाय. मैनीनं स्प्रिंट स्पर्धेचे 30 लॅप्स फक्त 44 मिनिट आणि 57 सेकंदात पूर्ण केलेत. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.